खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका व्यावसायिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल होते। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ओमराजे निंबाळकरांनी शिवीगाळ केल्याचा आरोप व्यावसायिक दिनेश मांगलेंनी केलाय। ओमराजे निंबाळकरांच्या भावानं प्लॉट विक्रीत गैरव्यवहार केल्याचा आरोप जो आहे तो व्यावसायिकांना केलेला आहे। सदर घटनेची माहिती देण्यासाठी दिनेश मांगले यांनी निंबाळकरांना फोन केलेला होता। त्यावेळेला ओमराजेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप मांगलेंनी केलाय। या प्रकरणामध्ये TV9 मराठीनं ओमराजे निंबाळकरांसोबत संपर्क करून जो आहे तो त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क जो आहे तो होऊ शकलेला नाही। तू तुझ्या अवकातीत राहा। मी अवकातीतच आहे, मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा। मी अवकातीत आहे म्हणून फोन केला, नाही तर फोन केला असता का? तू काय बेटा धमकी देतो का रे? धमकीचा काय संबंध आहे? धमकीचा काय संबंध आहे दादा? काय संबंध आहे मला फोन करायचा? काय संबंध? भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय? तुझा संबंध काय आहे मला फोन करायचा आधी? अहो तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय, मला सांगा। पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही। तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा। हा तुमचा भाऊ तुम्हाला मी फोन केलाय। तुम्ही सुद्धा ह्याच्या आधी मीटिंगला होते, 1-2 बिझनेस मीटिंगला तुम्ही सुद्धा होते ह्याच्या आधीच्या। हा तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का? व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती आहेत दादा? मला काय संबंध आहे माहित असायचा? बरं नसू द्या माहित, तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं। मला काय संबंध आहे माहित आहे? तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांगणं। बरं मला माहित असायचं काय संबंध? तू कसं काय म्हणू शकतो मला व्यवहार माहिती आहे म्हणून? आता तुमचा भाऊ आहे, तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही का? तुला माहिती आहे का तुझ्या भावाचं सगळं? हा जाऊ द्या आता काय। हा तू कशामुळे मला फोन केलास? कशामुळे? तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचं मैत्रिणी करणार तू तुम्हाला फोन केलास? कोणाच्या होता तू व्यवहार केलास? मैत्रिणी कर ना तू। खूप मोठा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला। 3 कोटीला माझी फसवणूक केली, बँकेचं कर्ज काढून, आणि तोच प्लॉट परत दुसऱ्याला विकला। त्या संदर्भात मी फक्त ओमदादांना कॉल केला की दादा याच्यावरती बघा, नाहीतर हा भूखंड घोटाळा होऊ शकतो। पण त्या व्यक्तीने मला काय लेवलला जाऊन अपशब्द वापरलेत, शिव्या दिलेत, हे तुम्ही बघू शकताय। यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत, हे याच्यावरनं सिद्ध होतंय। माझ्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे।